सर्वांना, मी आदिती शिंदे, कोकण कन्या आदिती या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। तर मंडळी, उद्या आहे नागपंचमी आणि नागपंचमीच्या दिवशी माती वगैरे खोदत नाही किंवा मातीत असं काही कामही करत नाही जेणेकरून माती हलवली जाईल। तर उद्याच्या नागपंचमीची तयारी ही आम्ही आजपासूनच सुरू करतो। म्हणजे काय तर आमच्याकडे ना नागोबाला पूजण्यासाठी गोमेट्याची वेल घातली जाते आणि आम्ही जो नागोबा असतो तो रेडीमेड न आणता, बाहेरून न आणता आम्ही घरच्या घरीच बनवतो मातीचा। तर त्यासाठी जे आता काही गोमेट्याची वेल आणायची, ती वेल काढायला मी आणि माझे पप्पा जातोय। आणि दुसरी गोष्ट म्हणजे माती, कारण उद्या माती खोदत नाहीत, त्यामुळे ती माती जी आहे उद्या लागणारी ती आम्ही आत्ताच आणून ठेवतोय। तर चला तुम्हाला दाखवते आम्ही जी वेल वगैरे काढणार आहे ती गोमेट्याची, आणि डायरेक्ट उद्या की हा आम्ही नागोबा कसे बनवणार आणि बाकी आमच्याकडे कशी नागपंचमी साजरी केली जाते ते तुम्हाला मी उद्याच्या व्लॉगमध्ये दाखवते। तर आम्ही जातोय आता, घराच्या इथेच आमच्या गोमेट्याची वेल आहे, तर आम्ही गोमेट्याची वेल काढायला चाललोय। आणि माझे वडील पहिल्यांदाच माझ्या व्लॉगमध्ये आलेले आहेत। ही बघा गोमेट्याची वेल, दाखव बरं। खालून आहे वेल, ही बघा गोमेट्याची पानं कशी असतात, काय अशी फळं असतात गोमेट्याला ही। हां, अच्छा ठीक आहे, आमची एक तयारी झालेली आहे, गोमेट्याची वेल काढलेली आहे। आता जायचं माती आणायला। बघा हत्यार घेतलेलं आहे आणि जाते आता माती खणायला। इथली माती जरा मऊ वाटते, इथली माती घेते। आणि हे बघा नारळीची ना आम्ही घरच्या घरी तयार केलेली रोप आहेत ही बघा माती झाली आता आणून, ही बास होईल, एवढी भरपूर होईल। एक नागोबा बनवायचे आणि एक छोटीशी वाटी बनवतो। तर आता पूर्वतयारी उद्याची जी आहे ती झालेली आहे, माती आणून झाले, गोमेट्याची वेल आणून झाले। आता डायरेक्ट उद्या सकाळी आंघोळ वगैरे करून मस्तपैकी नागोबा बनवायला घ्यायचे आणि मग नागोबांची पूजा करायची। असा एकंदरीत नागपंचमीचा सगळा सण साजरा केला जाणार आहे। तर आपण भेटूया आता उद्याच्या व्लॉगमध्ये। शुभ सकाळ मंडळी, आज आहे नागपंचमी। श्रावण महिना सुरू झाला की पहिला येणारा सण म्हणजे नागपंचमी। तुम्हाला सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आधी ज्या तुम्ही क्लिप्स बघितल्या त्या होत्या कालच्या, आपली नागपंचमीसाठी जी पूर्वतयारी होती। म्हणजे नागपंचमीच्या दिवशी मातीमध्ये काही करत नाहीत, खोदत नाहीत, असं काही उपटत नाहीत, त्यामुळे आम्ही जी गोमेट्याची वेल होती आणि आजच्या नागोबा बनवण्यासाठी लागणारी जी माती, ही सगळी तयारी कालच केली होती। आज आता नागोबा बनवायला घ्यायचं आहे। पावसाने जरा उघडीप दिली तोपर्यंत जो आपल्याला फुलावर लागतो, फुलं पानं, ते सगळे काढून घेणार आहे मी। आणि आता नागोबा बनवायला जाणार आहे, माझा दादा बनवणार आहे नागोबा। चला तुम्हाला दाखवते आम्ही कसा नागोबा बनवतो ते। आणि खरं मजा असते, कारण बरेच लोक विकत वगैरे आणतात, पण आम्ही पहिल्यापासूनच नागोबा जो आहे तो मातीचा घरीच बनवतो। एक थोडीशी वेगळी मजा असते त्यामध्ये नक्कीच। तर चला आता जाऊया, नागोबा बनवते आणि त्याच्यानंतर आमच्याकडे जशी छोट्या अशा पद्धतीने साजरी केली जाते, घरगुती पद्धतीने नागपंचमी, ते मी तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवणार आहे। तर ही बघा आमची नागोबा बनवायला सुरुवात झाली आणि ही काल आणलेली माती। हे असे कलाकुसरी हात आहेत माझ्या दादाचे, आणि दरवर्षी ना दादा बनवतो नागोबा, जेव्हा जेव्हा तो इथे असतो तेव्हा तेव्हा तोच बनवतो, आणि तो नसेल तर मग मी बनवते। आता हा खालचा बेस रेडी झालाय आणि इकडे पाऊस बघा, अजिबात थांबत नाही आहे पाऊस। आणि हा कोळसा आणलाय मी, हा कोळसा ह्याचे डोळे बनवले जातात, आणि ही जी हिराची काडी आहे ह्याची जीभ बनवली जाते।
आणि हे द आर्टिस्ट. तर मंडळी ही बघा, ही आहे वरी आणि ह्याच्या आपण लाह्या बनवणार आहे घरी. जे नागोबांना आपण दूध, दही आणि लाह्या असं नैवेद्य दाखवतो, म्हणजे त्यांच्यावर ते असं वाहतो. तर त्यासाठी ह्या वरी घेतलेल्या आहेत आणि त्याच्या आता इथे फोडून लाह्या बनवायच्या आहेत. हे बघा, अशी टाकायची आणि थोडंसं असं फडक्याने दाबून त्याच्या लाह्या पाडायच्या. गॅस एकदम फास्ट ठेवायचा. तर इथे मंडळी ह्या वरीच्या लाह्या तयार झालेल्या आहेत आणि हे दही आणि दूध एकत्र करून ठेवलेलं आहे. आणि इथे हा फुलवरा गोळा केलेला आहे, बेलाची पानं, तुळशीची पानं आणि फुलं. बघा, ही कालची गोमेट्याची वेल, ही अशी गोल करायची. आणि ही बघ, ही गोमेट्याची फळं असतात ना, ही खातात पण कच्ची असताना. हे जरा काकडीसारखी लागतात. आणि आता सण म्हटला, नागपंचमी म्हटली की गोड काहीतरी हवंच. तर त्यासाठी हा बनवलेला नारळाच्या शेंगा, आपलं जे मोदकाचं सारण असतं सेम तसंच. आणि ह्या नारळाच्या शेंगा आम्ही बनवल्या होत्या, एकदम मस्तपैकी अशा बारीक बारीक कळीच्या आईने ह्या बनवल्या आणि आम्ही त्या नैवेद्यासाठी वापरल्या. तर मंडळी, नागोबांची व्यवस्थित पूजा झाली, त्यांना नैवेद्य दाखवला आणि आता संध्याकाळची वेळ आली नागोबांना निरोप देण्याची. निघाले नागोबा? निघाले, नागोबा निघाले आपल्या गावाला. तर मंडळी, अशा पद्धतीने नागपंचमी साजरी करून झालेली आहे. आम्ही छोट्याशा घरगुती पद्धतीने करतो. आता बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने नागपंचमी साजरी केली जाते. गावातील बायका एका ठिकाणी एकत्र येऊन त्यांचे खेळ पण होतात. आता माझ्या इथे आम्ही घरी करतो ती अशी घरगुती पद्धतीने नागपंचमी करतो. आता माझी आई सांगते की तिच्या माहेरी कशा पद्धतीने केली जायची, काय काय खेळ खेळले जायचे वगैरे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी असते आणि आमच्याकडची ही पद्धत थोडीशी वेगळी आहे. घरगुती पद्धतीने आम्ही नागपंचमी साजरी केलेली आहे. आता तुमच्याकडे कुठल्या पद्धतीने नागपंचमी साजरी करतात हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.